कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्या, हे प्रकरण पोलिसात गेलं आणि रुपालीबाई साहेबांना अटक झाली तर मग काय होईल? काय करतील त्या? त्या विरोचक आहेत। आणि अद्वैत साहेबांचं काय? बाई साहेबांना अटक झाली तर ते काय करतील? ते त्यांना सहन नाही होणार। त्रिनयनेच्या लेकींनो, काय काय झालंय? काय असे का दिसतायत चेहरे तुमचे? दिवाडकर मेला म्हणून पण या सगळ्याला तुम्ही दोघीच जबाबदार आहात। चांगला राहत होता त्याच्या घरी हंपीला, तुम्ही त्याला या सगळ्यात गुंतवलत, तो इथे आला आणि मेला। का केलं? का केलं तसं? करावं लागलं। सर्पलिपी देत नव्हता ना मला, म्हणून मारला। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतंय का? तुम्ही दोघी सुद्धा मला सर्पलिपी देत नाही आहात। साम दाम दंड भेद सगळं वापरते मी। मृत्यूचं तांडव सुरू झालं। त्यांना कशाचंच भय उरलं नाहीये। अद्वैत साहेब त्रेतायुगात विरोचकाचे सेवक होते। सर्पलिपीत लिहिल्याप्रमाणे त्यांचा तो जन्म सर्पयोनीत झाला होता। मग आता जो नाग दिसतोय तो कोण आहे? अद्वैत साहेबांचा त्याच्याशी काय संबंध आहे? कारण त्या नागाने अद्वैत साहेबांना ध्वंस करण्याचा प्रयत्न केला होता। का? दिवाडकरांची बॉडी बाहेर इंदोरला त्यांच्या फॅमिलीकडे पाठवायची। हो, हा तशी व्यवस्था करा आणि प्लीज जरा प्रायोरिटीने करा हे सगळं। ओके। काय झालं? काय नाही। दिवाडकरांचाच विचार करतेस ना? इतर या सगळ्यात त्यांची खरंच खूप मदत झाली आपल्याला। त्यांच्या उपकारांची परतफेड म्हण किंवा आय डोंट नो, माणुसकीच्या नात्याने म्हण मी हे सगळं करतोय।
त्यांच्याबरोबर असं व्हायला नको होतं. नेत्र पण आपल्या हातात नव्हतं ना ग काहीच. हॉस्पिटलला नेईपर्यंत त्यांची डेथ झाली होती. नेत्र या सगळ्यात राहून राहून मला एक वेगळीच भीती वाटते. काय? ती भडकरांबरोबर हे सगळं झालं त्याच दरम्यान आई सुद्धा गेली होती ना त्यांना भेटायला, त्यांना थँक्यू म्हणायला. नेत्र आईला काही झालं असतं तर. नेत्र खरंच देवीआईची कृपा आहे आणि म्हणून आई सेफ आहे. हॅलो. नाही नाही मी बाईसाहेबांना काही नाही होणार. कारण त्या विरोचक आहेत. बोल बंटी. ताई ताई मला वाचव, मला वाचव. काय काय झालंय? तो 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 इथे कपाटातच आहे. कोण आलाय? तो 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 आलाय, तो आलाय. माझं मरण, माझं मरण, माझं दिसतंय मला. कोण बंटी? कोण आलंय? बंटी तू तू पेटीला हात लावला नाहीयेस ना? इथे कपाटात आहे, कपाट. मी कपाटाचा दार उघडला तो तो असा समोर असा त्या पेटीवरती बसला होता, असा फणा काढून. बंटी अरे तो मन्या का काय आहे ना तुझं खेळणं, ते असेल ठेवलेलं तिथे. नाही ताई, नाही तो नाहीये, तो नाहीये. करा नाग तो असं माझ्याकडे ना असं बघतो, तो दंश कर मला. तो असं डोळे असं मोठे करून माझ्याकडे बघत होता ना, असं वाटलं की तो त्याच्या नजरेनेच मला दंश करेल, मला चावेल. मला भीती वाटते ताई, मला भीती वाटते. हे बघ, घाबरू नकोस, काही होणार नाही. ताई अगं नाग आलाय, नाग, काळा नाग आहे घरामध्ये, मांजर नाही आहे. बंटी तो नाग मी पाळलाय, तो काही करणार नाही तुला. कशावरून? मी सांगते ना, नाही करणार तो काही तुला. काय? ऐक, हे बघ, काही होणार नाही तुला. मी उद्या सकाळी येते. नाही तू आता ये कपाटात तुझ्या ते काळ्या नागाला घेऊन जा. इकडनं घेऊन जा तू. आत्ता नाही जमणार आहे मला बंटी, मला नाही जमणार आत्ता. मी उद्या येते. तू घाबरू नकोस, काही होणार नाहीये तुला. काही होणार नाही तुला. मी येते सकाळी. झोप शांत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.